नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा नेक्स्ट पॉइंट आपण घेणार आहोत. परंतु आपण प्रिवियस लेक्चरला हा चॅप्टर सुरू केला आणि त्याचे सिस्टमॅटिक्स असेल, टॅक्झॉनॉमी असेल, क्लासिफिकेशन असेल, हे पॉइंट्स आपण कव्हर केले. परंतु जे बोर्डनी किंवा गव्हर्नमेंटनी आपला जो सिलेबस रिड्यूस केलेला आहे, हा जो चॅप्टर आहे, तर यामधील सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यामधील जवळजवळ 80% सिलेबस त्यांनी रिड्यूस केलेला आहे. म्हणजे 80% जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला शिकवण्याची गरज नाही किंवा त्याचा शिकून काही उपयोग नाही, की जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चनच विचारले जाणार नाहीत. मग 20% शिकायचं आहे, त्यातील आपण 10% तर 5% कव्हर केलेलं आहे, 15% आपला सिलेबस राहिलेला आहे. परंतु हे पॉइंट जर तुम्हाला समजले नाही तर पुढचं तुम्हाला कळणार नाही. जेणेकरून जे क्लासिफिकेशन आहे हा पॉइंट स्किप केलेला आहे. तो जो तुमचा 75% सिलेबस आहे त्यामध्ये येत नाही, 25% जो रिड्यूस झालेला आहे, काढून टाकलेला आहे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन येणार नाही. त्यानंतर 3 डोमेन्स ऑफ लाईफ, 3 डोमेन्स आहे, तो पॉइंट सुद्धा तुम्हाला स्किप केलेला आहे. त्यानंतर आहे केमोटॅक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी, क्लॅडोग्राम्स आहेत, फायलोजेनी आहे, डीएनए बारकोडिंग आहे, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत, ज्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज आहेत त्या सुद्धा. त्यानंतर टॅक्झॉनॉमिक हायरार्ची, हे सुद्धा पॉइंट्स यांनी स्किप केलेले आहेत. त्यानंतर युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन, जे क्लासिफिकेशन आपण करतो तर त्यामध्ये युनिट्स आहेत, स्पेसीज आहे, जीन्स आहे, फॅमिली आहे, ऑर्डर आहे, क्लास आहे, डिव्हिजन आहे, सब किंगडम आहे, किंगडम आहे. ह्या फॉर्मॅटने काय करत असतो आपण, क्लासिफिकेशन करत असतो. हे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन सुद्धा आपल्याला यामध्ये नाही. त्यानंतर नॉमेनक्लेचर, जे नॉमेनक्लेचर म्हणजे काय, टू कॉल, कशा पद्धतीने आपण त्याला काय करतो, नाव देतो किंवा त्याचा काय उच्चार करतो आपण. नॉमेनक्लेचर काय म्हणजे नामकरण विधी, आपण त्याला सिंपल म्हणू शकतो. सपोज आपल्याला माहित आहे की एखाद्या आपल्या घरी जर नवीन बाळ जन्माला आलं तर आपण काय करतो, त्याचं नामकरण करतो किंवा त्याचं नाव ठेवलं जातं, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये वेगवेगळे नावं आहेत ते ठेवले जातात. मग आता तसंच नॉमेनक्लेचर, जे प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, बॅक्टेरिया आहेत किंवा फंजाय आहेत, यांचं जे नेमिंग केलं जातं, नाव दिलं जातं, ते नॉमेनक्लेचर कसं केलं जातं. त्यामध्ये आहेत व्हर्नॅक्युलर्स नेम्स आहेत, त्यालाच आपण कॉमन नेम म्हणतो. त्यानंतर बायनोमियल नॉमेनक्लेचर आहेत, जे कार्ल लिनायस यांनी सांगितलं. बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणजे त्याला सायंटिफिक नेम सुद्धा आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. तर हे सुद्धा काय पॉइंट काय केलेले आहेत, स्किप केलेले आहेत. परंतु माझ्या दृष्टिकोनातून हे जे नॉमेनक्लेचर आहे हे तुम्हाला शिकण्याचं गरजेचं आहे, परंतु याच्यावर मार्क्ससाठी विचारलं जाणार नाही, म्हणून मी तुम्हाला सिंपल एक्सप्लेन करतो की जे नॉमेनक्लेचर आहे त्यामध्ये एक आहेत व्हर्नॅक्युलर नेम किंवा त्याला लोकल नेम म्हणतो आपण, किंवा कॉमन नेम सुद्धा काय करतो आपण म्हणू शकतो, म्हणजे जे लोकल रिजनला दिलं जातं. आता सपोज मँगो प्लांट आहे, तर हे जे आंब्याचं जे झाड आहे ते मँगो प्लांटला आपण लोकल नाव काय देऊ शकतो की ते आंब्याचं झाड आहे, किंवा वेगवेगळ्या रिजनला त्याला वेगवेगळे नावं दिले जातील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या परत व्हरायटी आहेत. परंतु हे जे मँगो प्लांट आहे याला एक सायंटिफिक नेम आहे, किंवा त्याला आपण त्याचं बायनोमियल नॉमेनक्लेचर केलं तर ते आहे मँगीफेरा इंडिका. हे काय आहे, त्याचं सायंटिफिक नाव आहे. म्हणजे हे सायंटिफिक नाव ऑल ओव्हर वर काय केलं जातं, ऍक्सेप्ट केलं जातं. आणि जे व्हर्नॅक्युलर नेम आहे, लोकल नेम्स आहे किंवा कॉमन नेम्स आहे, हे लोकल रिजनला दिले जातात आणि वेगवेगळ्या रिजनला हे वेगवेगळे
असू शकतात. लक्षात येत आहे. परंतु त्याला आपण म्हणजे जे कॉमन नेम जे लोकल लेवल घरगुती लेवलला आपण दिले जातात त्याला आपण कॉमन नेम सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जसं आंबा हे काय आहे कॉमन नेम आहे, परंतु याचं सायंटिफिक नेम याचं बायनोमियल नॉमेनक्लेचर काय आहे दुसरं आहे. जसं आपण आपल्याकडे तुलसी प्लांट आहे त्याला आपण काय म्हणतो तुलसी म्हणतो, परंतु त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते वेगळं आहे. नीम आपण लिंबाच्या झाडाला नीम म्हणतो, परंतु त्याचं सायंटिफिक नेम काय झालं लोकल नेम, पण सायंटिफिक नेम काय झालं त्याचं की ॲझॅडिरेक्टा जे इंडिका जे आहे ते काय आहे तर त्याचं सायंटिफिक नाव आहे. मग त्यानंतर सायंटिफिक नेम्स काय आहे हे कोणी शोधले ते कार्ल लिनायस यांनी काय केले शोधले, आणि 2 जीनस आणि स्पेसीज एकत्र येऊन सायंटिफिक नेम्स तयार होतात. म्हणजे जसं मँगोचं काय आहे कॉमन नेम काय आहे मँगो, सायंटिफिक नेम काय आहे मँगीफेरा इंडिका, म्हणजे काय आहे जीनस आणि स्पेसीज काय आहे मँगीफेरा इंडिका. हे 2 एकत्र येतात आणि काय होतं सायंटिफिक नेम तयार होतं. आणि हे सायंटिफिक नेम जे आहे त्याचे रूल्स काय आहेत तर ते ऑल ओव्हर वर्ल्ड काय केलं जातं ऍक्सेप्ट केलं जातं. आणि सायंटिफिक नेम मध्ये त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स भरपूर आहेत, ते नंतर आपण स्मॉल मध्ये डिस्कस करू शकतो. फक्त सायंटिफिक नेम्स लक्षात ठेवा की हे ऑल ओव्हर वर्ल्ड काय केले जातात ऍक्सेप्ट केले जातात. जसं माणूस आपण काय म्हणतो आपण काय म्हणतो मनुष्य आहे, त्याच्यामध्ये लेडीज जेंट्स सर्वच घेतो, बॉईज गर्ल्स घेतो आपण, परंतु आपल्याला एक सायंटिफिक नेम आहे ते काय आहे होमोसॅपियन्स. हे काय आहे माणसाचं सायंटिफिक नेम आहे, म्हणजे त्यावरून लगेच कळतो की हे काय मनुष्य आहे किंवा त्याचं ते सायंटिफिक नेम्स आहे. बरोबर आहे. आता समजा एखादा वाघ असेल तर त्याला काय आहे टायगर्स आपण म्हणतो, काही ठिकाणी त्याला वेगळं नाव दिलं जातं, परंतु त्याचा सुद्धा काय आहे सायंटिफिक नेम आहे. बरोबर आहे. मग ते सायंटिफिक नेम त्याच्यावरून काय केलं जातं त्याला ओळखलं जातं, त्यानंतर ते ऑल ओव्हर वर्ल्ड ऍक्सेप्ट केलं जातं. हे आहेत सायंटिफिक नेम्स. आता हे महत्वाचे नाहीत आता सध्यासाठी तरी, म्हणून आपण ते थोडेसे स्किप करत आहोत किंवा थोडंसं शॉर्टली समजून घेत आहोत. मग त्याचे बायनोमियल नॉमेनक्लेचर किंवा सायंटिफिक नेम्स आहेत त्याचे रूल्स आहेत. मग ते जे रूल्स आहेत ते सुद्धा आपण सध्या घेत नाही. त्यानंतर मग आहे की 5 किंगडम सिस्टीम महत्वाची आहे. आता 5 किंगडम सिस्टीम यांनी स्किप केलेली आहे, इव्हन तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा नाही, जी RH व्हिटाकर यांनी 5 किंगडम सिस्टीम आपल्याला सांगितली. म्हणजे त्यांनी काय केलं की सिंपल मध्ये हे जे पूर्ण वर्ड आहे तर हे वर्ड मध्ये जे प्लांट्स आहेत ॲनिमल्स आहेत काही बॅक्टेरिया आहेत काही फंगाय आहेत काही कीटक आहेत काही हे जे सर्व जे आहेत तर हे 5 किंगडम सिस्टीम मध्ये काय केले डिव्हाइड केले. ह्या 5 किंगडम सिस्टीम मध्ये त्यांनी काय केले टाकले आणि त्यांनी ते त्यासाठी म्हणजे सर्व वर्गीकरण त्यांनी 5 किंगडम्स मध्ये केलं. आणि म्हणून आपण यासाठी त्यांनी जे 5 किंगडम्स दिले त्याला आपण काय म्हणतो 5 किंगडम सिस्टीम. सपोज आपण काय आहोत ॲनिमल्स आहोत, मग ॲनिमल्स म्हणजे माणसंही त्यामध्ये येतात, त्यानंतर टायगर्स आहेत इलेफंट्स आहेत, हे सगळे कोणत्या किंगडम मध्ये टाकले त्यांनी ॲनिमलियामध्ये. जे प्लांट्स आहे मग त्यामध्ये छोटे मोठे सर्व प्लांट्स येतील सर्व किंगडम प्लांटीमध्ये टाकले. मग अशा पद्धतीनं RH व्हिटाकर यांनी जी 5 किंगडम सिस्टीम दिली तर ती सिस्टीम आहे त्यामध्ये 5 किंगडम्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट किंगडम आहे किंगडम मोनेरा, ज्याची आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. आपल्याकडे फर्स्ट किंगडम आहे किंगडम मोनेरा, सेकंड आहे प्रोटिस्टा, थर्ड आहे प्लांटी, फोर्थ आहे फंगाय आणि फिफ्थ आहे ॲनिमालिया. असे किती किंगडम्स आहेत 5 किंगडम्स आहेत. वहीमध्ये आपण नोट डाऊन करू शकता. फर्स्ट किंगडम आहे मोनेरा, सेकंड आहे प्रोटिस्टा, थर्ड आहे प्लांटी, फोर्थ आहे फंगाय आणि फिफ्थ आहे ॲनिमालिया. परत रिवाइज करा, लिहून घेऊ शकता. फर्स्ट आहे मोनेरा, सेकंड आहे प्रोटिस्टा, थर्ड आहे प्लांटी, फोर्थ फंगाय आणि फिफ्थ ॲनिमालिया. असे हे 5 किंगडम्स आहेत आणि यालाच आपण काय म्हणतो 5 किंगडम सिस्टीम म्हणतो. आणि ही 5 किंगडम सिस्टीम जी RH व्हिटाकर हे जे सायंटिस्ट आहेत यांनी आपल्याला समजावून सांगितलेली आहे. आणि त्यामधील आपण आज फर्स्ट किंगडम बघणार आहोत किंवा त्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर आतापर्यंत हे जे सर्व पॉइंट्स आपण थोडेसे डिस्कस केले तर हे सर्व स्किप करण्याजोगी पॉइंट्स आहेत. परंतु इथून पुढचे जे तुम्हाला मी सांगितलं की 15% सिलेबस त्यांनी इन्क्लूड केलेला आहे
म्हणजे त्यांनी सिस्टीम 5 किंगडम सिस्टीम घेतली नाही, परंतु त्याचे किंगडम्सचे डिस्क्रिप्शन ते घेतलं. परंतु तुम्हाला 5 किंगडम सिस्टीम काय आहे ते जर समजावून सांगितले नाही तर पुढलं आपण शिकू शकत नाही. म्हणून आपले हे जे थोडेफार 5-10 मिनिट गेले तर ते यासाठीच गेले. आपला पॉइंट आहे जे आर.एच. व्हिटेकर यांनी 5 किंगडम्स आपल्याला समजावून सांगितले, त्यामधला फर्स्ट किंगडम आहे किंगडम मोनेरा. किंगडम कोणता आहे? फर्स्ट किंगडम तो आहे किंगडम मोनेरा. आता हे किंगडम मोनेरा मध्ये काय आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला 2 मार्क्सला 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. गिव्ह डायग्नोस्टिक कॅरेक्टर्स ऑफ किंगडम मोनेरा असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा डिस्क्राईब किंगडम मोनेरा इन डिटेल. तुम्हाला काय किंगडम मोनेरा म्हटलं तर तुम्हाला त्यामध्ये काय कळतं, तुम्हाला काय समजलं हे सर्वात महत्वाचं आहे. मग त्याचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याचे 5-6 पॉइंट्स आपल्या लक्षात आले पाहिजे. खूप डीप मध्ये नाही गेले तरी 5-6 पॉइंट्स तुम्हाला किंगडम मोनेरामध्ये समजले पाहिजे. त्यामधील फर्स्ट पॉइंट आहे की किंगडम मोनेरा जो आहे तर यामध्ये आर.एच. व्हिटेकर यांनी काय केलं की हे जे सर्व स्मॉल मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स आहेत ते बऱ्यापैकी त्यामध्ये त्यांनी काय केले, इन्क्लूड केले. म्हणून आपण फर्स्ट पॉइंट तयार केला. तुमच्या बुकमध्ये थोडेसे जी थिअरी दिलेली आहे ती थोडीशी तुम्हाला समजण्यासाठी अवघड जाऊ शकते, म्हणून अतिशय सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजावून सांगत आहे की हा जो किंगडम मोनेरा आहे तर मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर अँड प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड अंडर दिस किंगडम. ह्या किंगडम मध्ये काय होतं, मायक्रोस्कोपिक म्हणजे जे मायक्रोस्कोप खाली आपण बघू शकतो, म्हणजे आज आपल्याला इझिली दिसू शकत नाहीत. मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर आहेत किंवा मल्टीसेल्युलर सुद्धा असू शकतात, पण जास्तीत जास्त युनिसेल्युलर आहेत. आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड अंडर दिस किंगडम. ह्या किंगडम मध्ये मायक्रोस्कोपिक, युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स त्यांनी काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. हा आपला फर्स्ट कॅरेक्टर झालं किंवा हे फर्स्ट डायग्नोस्टिक फीचर झालं कशाचं, किंगडम मोनेराचं, अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरं आहे प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस इज अल्सो कॉल्ड न्यूक्लिओइड अँड इज नॉट वेल ऑर्गनाइज्ड. आता त्या अगोदर तुम्ही आधी समजून घ्या की प्रोकॅरियोटिक म्हणजे काय. प्रोकॅरियोटिक, प्रो मीन्स फर्स्ट फॉर्म आणि कॅरियोटिक म्हणजे काय की न्यूक्लियस. असं आपण काय करू शकतो, त्याचा सिंपल मध्ये त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो की प्रोकॅरियोटिक म्हणजे फर्स्ट फॉर्म अँड कॅरिओन्स मीन्स काय आहे, न्यूक्लियस आहे. म्हणजे फर्स्ट न्यूक्लियस प्रोकॅरियोटिक मध्ये आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. फर्स्ट फॉर्म अँड कॅरिओन्स मीन्स न्यूक्लियस. मग प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस, जो प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस आहे इज अल्सो कॉल्ड न्यूक्लिओइड. त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस जो आहे तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड अँड इज नॉट वेल ऑर्गनाइज. न्यूक्लिओइड त्याला आपण काय म्हणतो, कारण की त्याच्यानंतर पुढे आपण बघणारच आहोत न्यूक्लियस आणि न्यूक्लिओइड मध्ये काय डिफरन्सेस आहेत. परंतु प्रोकॅरियोटिक न्यूक्लियसला आपण काय म्हणतो तर न्यूक्लिओइड म्हणतो. अँड इज नॉट वेल ऑर्गनाइज, तो काय नॉट वेल ऑर्गनाइज झालेला नाही किंवा वेल इस्टॅब्लिश झालेला आपण आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर किंगडम मोनेरा मध्ये थर्ड पॉइंट आहे न्यूक्लियर इन्व्हेलोप, न्यूक्लिओलस, न्यूक्लिओप्लाझम, हिस्टोन प्रोटीन्स आर ॲब्सेंट इन किंगडम मोनेरा. म्हणजे हे जे न्यूक्लिओइड आहे त्याच्या साईडला न्यूक्लियर इन्व्हेलोप, न्यूक्लियसला काय असतं, न्यूक्लियर इन्व्हेलोप असतं, न्यूक्लिओलस असतो, न्यूक्लिओप्लाझम असतो, हिस्टोन प्रोटीन्स, हे सर्व जे स्ट्रक्चर आहे डीएनए हे सर्व याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला, ॲब्सेंट दिसून येतात आणि किंगडम मोनेरा मध्ये. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याचं, सेल वॉल इज रिजिड अँड कंपोज्ड ऑफ पेप्टाइडोग्लायकन. सेल वॉल कशी आहे, रिजिड आहे अँड कंपोज्ड ऑफ पेप्टाइडोग्लायकन. म्हणजे पेप्टाइडोग्लायकन त्या सेल वॉलवर असतं, म्हणजे थोडंसं तैल पदार्थ आपल्या असं सिंपल मध्ये म्हणू शकतो. पण सेल वॉल कशी आहे, रिजिड आहे अँड कंपोज्ड ऑफ पेप्टाइडोग्लायकन्स. हे आपला फोर्थ पॉइंट आहे. त्यानंतर इन किंगडम मोनेरा किंवा दीज ऑर्गॅनिझम्स
आर युनिसेल्युलर ॲज इन यू बॅक्टेरिया. जे यू बॅक्टेरिया आहे तर त्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला भेटतात. कशामध्ये? किंगडम मोनेरामध्ये. तुम्हाला MCQ ला विचारलं जाऊ शकतं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कशामध्ये मोनेरामध्ये कोणते बघायला भेटते? यू बॅक्टेरियामध्ये बघायला भेटतात. त्यानंतर अँड फिलामेंटस ॲज इन सायनोबॅक्टेरिया. फिलामेंट सारखे असतात म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो? फिलामेंटस म्हणू शकतो. फिलामेंटस इन सायनोबॅक्टेरिया. कॅरेक्टरिस्टिक फीचर अतिशय महत्वाचा आहे. These organisms are unicellular as in Eubacteria and filamentous as in Cyanobacteria. त्यानंतर किंगडम मोनेरामध्ये these organisms are either motile or non-motile. यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते मोटाईल आहेत, म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी का होऊ शकतात? स्थलांतरित होऊ शकतात, हालचाल करू शकतात. आणि नॉन मोटाईल मग सिलिया त्यामध्ये प्रेझेंट असतात. सिलिया त्यांच्या बॉडीवर म्हणते सिलियाद्वारे काय करू शकतात? ते मोमेंट करू शकतात. म्हणून आपण पॉइंट घेतला की दीज ऑर्गॅनिझम्स आर आयदर मोटाईल ऑर नॉन मोटाईल. मग त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. किंगडम मोनेरामध्ये ज्या मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज आहेत त्या कोणकोणत्या आहेत? तर कोणकोणत्या आहेत? तर मायटोकॉन्ड्रिया आहेत, क्लोरोप्लास्ट आहे अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मायटोकॉन्ड्रिया काय आहे, क्लोरोप्लास्ट काय आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय आहेत किंवा न्यूक्लियस काय आहे, सर्व आपल्याला नेक्स्ट चॅप्टरला स्टडी करायचंच आहे. परंतु आता सध्या एवढं लक्षात ठेवा की मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज कोणकोणत्या आहेत. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं इन लिस्ट एनी टू मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज. तर कोणत्या सांगायचे आहे तुम्हाला? तर मायटोकॉन्ड्रिया आहे, क्लोरोप्लास्ट आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. असं तुम्ही सिंपल काय करू शकता? सांगू शकता. मग आता मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिलीज, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स आर ॲब्सेंट. त्याच्यामध्ये काय आहे? ते ॲब्सेंट आहे. कशामध्ये? तर किंगडम मोनेरामध्ये. हे अतिशय महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला किंगडम मोनेराचं सांगता येऊ शकतं. इव्हन यावर 1 मार्कला 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन. हे जे किंगडम मोनेरा आहे मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स आहेत, युनिसेल्युलर ॲनिमल्स आहेत, प्रोकॅरियोटिक ॲनिमल्स आहेत. तर यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं? तर यांचे मोड ऑफ रिप्रोडक्शन इज आयदर असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं आणि ऑर विथ द हेल्प ऑफ फ्युजन अँड बडिंग. फ्युजन मध्ये बायनरी फ्युजन आहे आणि बडिंग ह्या टाइप्सनी काय होतं? त्याचं रिप्रोडक्शन होतं. आपल्याला नंतरच्या नेक्स्ट टॉपिक मध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्सुअल रिप्रोडक्शन काय आहे, युनिसेक्सुअल रिप्रोडक्शन काय आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन काय आहे, त्यानंतर व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन काय आहे, बायनरी फ्युजन काय आहे, बडिंग काय आहे, फ्रॅगमेंटेशन काय आहे, सर्व नंतर आपल्याला तुमच्या सिलेबस मध्ये आहे. ते नंतर तुम्हाला समजेल. फक्त आता लक्षात ठेवा की रिप्रोडक्शन मोनेरामध्ये कधी कसं होतं? ते मोड ऑफ रिप्रोडक्शन इज आयदर असेक्सुअल ऑर विथ द हेल्प ऑफ फ्युजन ऑर बडिंग. म्हणजे हे सुद्धा असेक्सुअलच रिप्रोडक्शन आहे. परंतु त्यांनी काय सांगितलं? फक्त असेक्सुअल रिप्रोडक्शन त्यामध्ये जातं. म्हणजे जे सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे तर हे शक्यतो आपल्याला टोटली किंगडम मोनेरामध्ये काय दिसतं? ॲब्सेंट दिसतं. मग त्यांनी एक्झाम्पल सांगितलेले आहे किंगडम मोनेरामध्ये कोणकोणते येतात. तर त्यामध्ये फर्स्ट आहे आर्किओबॅक्टेरिया. आर्किओबॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आहे मिथॅनोबॅसिलस आणि थर्मोप्लाझ्मा. याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आर्किओबॅक्टेरिया कोणकोणते आहेत? तर मिथॅनोबॅसिलस आहे आणि थर्मोप्लाझ्मा आहे. त्यानंतर यू बॅक्टेरिया आहेत, रायझोबियम, क्लॉस्ट्रिडियम. त्यानंतर सायनोबॅक्टेरिया आहेत, नॉस्टॉक आणि ॲनाबिना. हे सायनोबॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. त्यानंतर ॲक्टिनोमायसिटीज आहेत, स्ट्रेप्टोमायसिस हे काय आहे? ॲक्टिनोमायसिटीज आहे. त्याचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. मग आर्किओबॅक्टेरिया आहे, यू बॅक्टेरिया आहे, सायनोबॅक्टेरिया आहे, ॲक्टिनोमायसिट्स आहेत. याचे एक्झाम्पल्स आपल्याला ते पाहायला भेटू शकतात. त्यानंतर यांच्यामध्ये जे मोड ऑफ रिप्रोडक्शन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे रिप्रोडक्शन नाही तर मोड ऑफ जे न्यूट्रिशन आहे. तर these organisms exhibit different modes of nutritions like autotrophic mode आहे, heterotrophic आहेत,
त्यानंतर पॅरासायटिक आहे और सॅप्रोफायटिक आहेत. आता पॅरासायटिक्स म्हणजे काय, जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत, ॲटोट्रॉप्स आहेत, फोटो ॲटोट्रॉप्स आहेत, त्यामध्ये हे सुद्धा पॉईंट्स आपल्याला नंतर परिचित होतील. आता सध्या फक्त हे शब्द त्यांच्यामध्ये जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे ते कशा पद्धतीने आहे, तर हे सर्व काय करा, लक्षात ठेवा. परंतु सर्वात महत्वाचं किंगडम मोनेरा जो आहे, याच्यावर 2 मार्क्सला 3 मार्क्सला क्वेश्चन जर विचारला, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्हाला डिस्क्राईब करायची म्हटली तर हे किती आहेत, साधारणतः 5-6 कॅरेक्टरिस्टिक्स आपण घेऊ शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये जे महत्वाचे पॉईंट्स आहेत, एक्झाम्पल्स तुम्हाला याचे विचारले जाऊ शकतात. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलीज कोणकोणते आहेत असं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीने ती तयारी करायची आहे. जे 5 किंगडम्स आपण बघितले, तर 5 किंगडम सिस्टीम मध्ये त्यामध्ये फर्स्ट किंगडम जो आहे तर त्याचा आपण आता सध्या अभ्यास केलेला आहे. हा किंगडम व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या पुस्तकामधून सुद्धा तुम्ही थोडीशी थिअरी तुम्ही तयार करा. आणखी पॉईंट्स तुम्हाला ऍड करायचे असतील तर ऍड करा. तुमच्या भाषेत तुम्ही काय करू शकता, हे तयार करू शकता. कॉलेज सुरू झाल्यानंतर तुमच्या काही अडचणी ज्या असतील त्या आपण फेस टू फेस सोडवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे ते सोडवूनच घेऊ. फक्त तोपर्यंत तुम्ही काय करा, सर्वात महत्वाचा अभ्यास करा. पॉईंट्स महत्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. थँक्यू.